Hi. After the introduction of ethanol, we will move on to chemical properties of ethanol. Chemical properties of ethanol. That is ethyl alcohol or spirit. Okay. You have learned about the oxidation reaction of ethanol in a previous unit of this chapter. या चॅप्टरच्या पहिल्याच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की oxidation reaction of ethanol in a previous unit of this chapter. Two more reactions of ethanol are as follows. तर पहिली कोणती होती तर बघू आपण. एक पाहिलेली आहे. It is CH3 CH2OH. So there is a nascent oxygen and it is potassium permanganate that is acidic. So acidic potassium permanganate. आणि मग आपण पाहिलं होतं की हा जो O आहे त्याच्यावर काम करते आणि मग आपल्याला काय मिळालं होतं तरी CH3 C डबल बॉन्ड OOH. ओके. आता इथे दोन याचे तर इथे काय झालं होतं इथे याच्या सोबत O C डबल बॉन्ड O आणि OH तसं म्हणजे इथून काय झालं तर हायड्रोजन निघून गेला होता. ओके. इट इज CH3 CH2OH आणि मग हायड्रोजन आहे तर त्याच्यासोबत ऑक्सिजन कंबाईन झाला. ओके. इट इज ऑन पेज नंबर 125. इट इज ऑन पेज नंबर 125. ओके. तर तिथे 3 2 5 6 3 4 2 6 आणि ऑक्सिजन एक आणखी होता तो मिळाला. सो इट इज हायड्रोजन. पण इथे आपल्याला एकच पाहिजे आहे की ऑक्सिडेशन addition of the oxygen. So oxidation of this ethyl alcohol takes place. आणि कधी तर जेव्हा आपण ऍसिडिक KMnO4 वापरला होता इट इज अ ऑक्सिडायझिंग एजंट व्हिच मेक्स ऑक्सिजन अवेलेबल. आणि तिथे ऑक्सिडेशन घडून आलं होतं पेज नंबर 125. CH3 CH2OH this nascent oxygen is there. It is acidic KMnO4 that gives acidic acid that is ethanoic acid. ओके. ही एक रिएक्शन पाहिली होती म्हणजे इथे 3 रिएक्शन आहे आणखी 2. ही पहिली. Then two more reactions of ethanol are as follows. The functional group OH plays an important role in the reaction of the ethanol. आता सरळ काय फंक्शनल ग्रुपवरच अटॅक होणार आहे आणि हाच फंक्शनल ग्रुप इथे सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करते जेव्हा कधी आपण रिएक्शन्स ऑफ द इथेनॉल पाहतो तेव्हा. फर्स्ट वन इट इज रिएक्शन विथ सोडियम. आता सोडियम हायली रिएक्टिव्ह आहे सगळ्यांना माहिती आहे. तर सोडियम सोबत त्याची रिएक्शन इट इज 2Na प्लस इट इज 2CH3 CH2OH. ओके. याने सोबत काय जाईल हा याच्या जागेवर याने जाऊन बसेल आणि मग we will get it is 2CH3 it is CH2O and A CH2O and A plus hydrogen. Okay. Now so this is the ethanol. ethyl alcohol. ओके. मग आता इथे काय होईल सोडियम आहेच. O म्हणजे आता काय होईल तर ऑक्साईड आहेच ओचा आणि म्हणून याचं नाव होईल सोडियम. आता इथे नाही तर सोडियम इथॉक्साइड कारण O असल्यामुळे इथॉक्साइड. सो इट्स नेम इज सोडियम इथॉक्साइड. दिस इज द प्रोडक्ट what will be formed in the reaction of the sodium with the ethyl alcohol that is ethanol. Ethanol सोबत जर सोडियमची रिएक्शन झाली तो we will get CH3 CH2ONA that is called as sodium ethoxide. This is sodium. Ethane is there but one H is replaced by O. So ethoxide.
it becomes ethoxide, and so that's why its name is sodium ethoxide. So this is the form. Sodium ethoxide is formed. Then sodium सोबतची रिएक्शन पहिली कोणासोबत होती? नेसंड ऑक्सिजन सोबत इन ऍसिडिक KMnO4. तर ती एक. आता ही दुसरी. All the alcohols react with sodium metal to liberate hydrogen gas. पूर्ण alcohol reacts with the sodium metal to liberate the hydrogen gas. This gas is released in the atmosphere. So this can be shown by like this upward pointing direction arrow. Then and forms sodium alkoxide. The sodium alkoxide, that is ethoxide. Okay, salts. In the reaction of ethanol with sodium metal, hydrogen gas and sodium ethoxide are formed as a product. बस एवढंच लिहायचं, बाकी इथे काहीही नाही. सरळ सरळ this is the reactions with the sodium. Okay, so we have already seen two reactions of the ethanol. Okay, आणि मग पहिली ऍसिडिक KMnO4 पासून ऑक्सिजन अवेलेबल होते. इथे इथेनॉइक ऍसिड किंवा ऍसिडिक ऍसिड मिळते. इथे सोडियम सोबत रिएक्शन, सोडियम इथॉक्साइड मिळते, हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड. नाउ इट इज ट्राय दिस. नोट दिस ऍक्टिव्हिटी शुड बी डेमॉन्स्ट्रेटेड बाय द टीचर. कारण सोडियम मेटल घेतलेला आहे, सोडियम मेटल हायली रिएक्टिव्ह आहे, सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून सोडियम मेटल जेव्हा जेव्हा असते तर दिस that activity must be demonstrated in presence of the teacher or itself by the teacher. कारण सोडियम केरोसिन मध्ये ठेवतात, सगळ्यांना माहित आहे. आणि जर समजा त्याला जर खुला ठेवला तर तिथे सुद्धा तो पेट घेऊ शकते, हे सगळ्यांना माहित आहे, आपण शिकलेलं आहे याच वर्षी. सो apparatus, it is big test tube. Then delivery tube fitted in a rubber cord. Delivery tube मग इकडून बरोबर अशी बुजावरनं निघालेली आणि मग बेंडिंग वाली डिलिव्हरी ट्यूब. fitted in a rubber cord, knife, चाकू, सोडियमचे मेटलचे तुकडे करण्यासाठी, कॅन्डल मग त्या रिएक्शन मध्ये कोणता गॅस लिबरेट होत आहे तर ती कॅन्डल टेस्ट ट्यूबच्या माउथजवळ धरण्यासाठी. ETC. The chemicals sodium metal. It is a sodium metal. इथेनॉल घेतला, इथिल अल्कोहोल आणि मॅग्नेशियम रिबन. मॅग्नेशियमची रिबन घेतलेली आहे ETC. Now it is procedure. Take 10 ml of ethanol in a big test tube. मोठ्या टेस्ट ट्यूब मध्ये 10 ml इथेनॉल घ्यायचं. Cut sodium metal into the 2 or 3 pieces of a cereal grain size. Cereal grain size म्हणजे धान्याच्या एवढ्या आकाराचे. ऍक्च्युली इट मस्ट बी अ CEREAL नाही पाहिजे. cereal grain size धान्य एवढे. पुट द सोडियम पोज म्हणजे जे सोडियमचे तुकडे करायचे आहे तर धान्याचे जसे तुकडे राहतात छोटे छोटे तेवढे छोटे छोटे 2-3 तुकडे करायचे. ओके, पुट द सोडियम पीसेस इनटू द इथेनॉल इन द टेस्ट ट्यूब. ज्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण 10 ml इथेनॉल घेतलं होतं, मोठी टेस्ट ट्यूब, त्याच्यामध्ये धान्याचे एवढे आकाराचे सोडियमचे 2-3 तुकडे टाकायचे. पुट द सोडियम पीसेस इनटू द इथेनॉल इन द टेस्ट ट्यूब and fix the gas delivery tube to the test tube. मग त्या टेस्ट ट्यूबवर रबर कॉर्क असते आणि त्याच्यामधनं टेस्ट ट्यूब बेंडिंग वाली डिलिव्हरी ट्यूब मग ती पूर्ण लावून घ्यायची. म्हणजे रबर कॉर्कने जे टोटली बंद झालेलं असेल आणि मग तिकडे बेंडिंग ट्यूब डिलिव्हरी ट्यूब मधनं मग ते जे काही याच्यामधनं लिबरेट होते ते जाऊ दिल्या जाईल. ओके, आणि मग फिक्स द गॅस डिलिव्हरी ट्यूब टू द टेस्ट ट्यूब. मग नॅचरल आहे इथेनॉल आणि मग सोडियम सोबत रिएक्शन होईल आणि मग त्या प्रोसेसमध्ये जर गॅस रिलीज होत असेल तर तो गॅस त्या डिलिव्हरी ट्यूब मधनं बाहेर पडेल. आणि मग डिलिव्हरी ट्यूब टेक अ बर्निंग कॅन्डल नियर द आउटलेट ऑफ द गॅस डिलिव्हरी ट्यूब अँड ऑब्झर्व. आणि मग त्या गॅस डिलिव्हरी ट्यूब मधनं जे काही बाहेर निघत आहे
तिथे त्याला काय करायचं, तो ऑब्झर्व करायचं. ओके, आणि कशाने ऑब्झर्व करायचं, तर बर्निंग कॅन्डल तिथे न्यायची त्याच्या तोंडाशी, जिथून तो गॅस लिबरेट होत आहे. मग बर्निंग कॅन्डल सोबत काय होते, वेदर इट प्रोड्युसेस सम साऊंड और नॉट, वेदर इट बर्न्स or whatever happens, so we will see then which is the combustible gas coming out of the gas delivery tube. आता combustible gas कोणत्या त्याच्यामधनं येत आहे डिलिव्हरी ट्यूब मधनं, तर तो गॅस जो असेल त्या डिलिव्हरी ट्यूब मधनं जो बाहेर येणारा हायड्रोजन गॅस आहे. ओके, इथं रिएक्शन मध्ये आहे. पण जेव्हा कॅन्डल आपण त्याच्या तोंडाशी नेतो तर इट प्रोड्युसेस पॉपिंग साऊंड, पॉप साऊंड वगैरे वगैरे, like this. The combustible gas coming out of the gas delivery tube is hydrogen, as a pop sound is heard when a burning candle is brought near the outlet of a gas delivery tube. जेव्हा गॅस डिलिव्हरी ट्यूबच्या आउटलेटच्या जवळ जेव्हा बर्निंग कॅन्डल नेली तेव्हा पॉप साऊंड प्रोड्यूस झाला. This pop sound produced indicates that gas was hydrogen gas. And म्हणून the combustible gas is hydrogen which is coming out of the gas delivery tube. Then second, why do the sodium pieces appears to dance on the surface of the ethanol? आणि जेव्हा आपण तो एक्सपेरिमेंट डेमॉन्स्ट्रेट केला तर तेव्हा असं दिसेल की सोडियमचे पीसेस appear to dance, आपल्याला ते डान्स करताना वाटेल इथेनॉलच्या सरफेसवर. तर का बरं? द फाईन पीसेस ऑफ सोडियम appear to dance on the surface of the ethanol because the reaction of sodium with ethanol is fast. ही रिएक्शन खूप फास्ट आहे. तर रिझन पण आहे त्याला, सोडियम हायली रिएक्टिव्ह आहे त्यामुळे ती रिएक्शन फास्टच असेल. ओके, and the gas release in the reaction pushing it across the surface of ethanol. मग काय करेल, जो काही गॅस रिलीज होत असेल तो त्या सोडियमच्या पीसेसला अक्रॉस द सरफेस कडे पुश करेल, आणि पुश केल्यामुळे ते आपल्याला काय वाटेल की इट इज लाईक अ डान्सिंग ऑन द सरफेस ऑफ द इथेनॉल. The fine pieces of sodium appear to dance on the surface of the ethanol because the reaction of sodium with ethanol is fast, and the gas released, that is hydrogen gas, in the reaction pushes it across the surface of the ethanol. Okay, repeat the above procedure using magnesium ribbon instead of sodium. आणि जे आता 10 ml इथेनॉल घेऊन त्याच्यामध्ये आपण सोडियमचे तुकडे टाकले, आता मॅग्नेशियम रिबन सोडियमला रिप्लेस करायचं, मॅग्नेशियम रिबननी करून पाहिजे. तर काय होते, डू यू सी गॅस बबल रिलीज फ्रॉम द पीस ऑफ एमजी रिबन. एमजी रिबन आपण जर समजा इथेनॉल मध्ये टाकल्या तर त्यापासून गॅसचे बबल निघताना दिसेल का? द आन्सर इज नो. आणि मग when mg ribbon is added to ethanol, gas bubbles are not observed. तिथे आपल्याला गॅस बबल्स पाहायला मिळणार नाही. आणि मग does magnesium metal reacts with the ethanol? हा पुढचा प्रश्न आहे की मॅग्नेशियमचा जो मेटल आहे तो इथेनॉल सोबत रिएक्ट होते का? याचा आन्सर सुद्धा नो आहे. Mg does not react with ethanol under the normal conditions, that is room temperature. नॉर्मल कंडिशन्स मध्ये मॅग्नेशियम रिबन किंवा मॅग्नेशियम मेटल इथेनॉल सोबत रिएक्ट होणार नाही, बिकॉज Mg is less reactive. Mg less reactive as compared to the sodium. Okay, is less reactive metal than the sodium. And moderately reactive metals like Mg, moderately reactive metals like Mg. This is the moderately reactive. Highly reactive, that is sodium, potassium, वगैरह. Then moderately reactive metals like Mg reacts with a strong acid to produce hydrogen. पण जे मॉडरेटली रिएक्टिव्ह असतात तर ते स्ट्रॉंग ऍसिड सोबत रिएक्ट होईल आणि त्या केसमध्ये हायड्रोजन गॅस रिलीज करेल. इथेनॉल इज अ न्यूट्रल. पहिले तर ऍसिड पाहिजे, ते पण स्ट्रॉंग पाहिजे. आपला तर इथेनॉल बिचारा न्यूट्रल आहे, आपण पाहिलेलंच आहे. अँड हेन्स इट डज नॉट रिएक्ट विथ Mg. म्हणजे
आता हाच प्रश्न उलटा पण विचारता येते, वाय Mg डज नॉट रिॲक्ट विथ इथेनॉल. Mg हा इथेनॉल सोबत रिॲक्ट होत नाही. रिझन काय? Mg जो आहे हा मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल आहे आणि हे स्ट्रॉंग ऍसिड सोबत रिॲक्ट होतात. स्ट्रॉंग ऍसिड सोबत रिॲक्ट होतात त्या केसमध्ये हायड्रोजन गॅस रिलीज होते. पण दिलेला जो इथेनॉल आहे, इट इज अ न्यूट्रल अँड हेन्स Mg डज नॉट रिॲक्ट विथ द इथेनॉल. अशा प्रकारे लक्षात ठेवावं लागेल. In previous standard, you have learned that moderately reactive metals such as magnesium reacts with the strong acid to liberate hydrogen gas. त्याचं उत्तर मी सांगितले हेच इथे पण आहे. Then though ethanol is neutral, it reacts with sodium metal and liberates hydrogen gas. जरी पण इथेनॉल जरी न्यूट्रल असला तरी पण सोडियम सोबत रिॲक्ट होईल आणि तिथे हायड्रोजन गॅस रिलीज करेल. तर तिथे कारण आहे सोडियम इज हायली रिॲक्टिव्ह. सोडियम being highly reactive metal, it reacts with the neutral functional group OH of ethanol. आणि मग हा सोडियम हायली रिॲक्टिव्ह असल्यामुळे हा OH ग्रुप या फंक्शनल वरच काम करेल आणि मग तिथे आपल्याला सोडियम इथॉक्साइड पाहायला मिळेल. सो सोडियम being highly reactive metal, it reacts with the neutral function group that is OH of ethanol. इथेनॉल मधला OH जो ग्रुप आहे न्यूट्रल त्याच्यावर रिॲक्ट होईल आणि अशा प्रकारे सोडियम सोबत रिॲक्शन पाहायला मिळेल, Mg सोबत पाहायला मिळणार नाही. सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी. It is reaction with sodium आणि मग पुढची डिहायड्रेशन रिएक्शन